अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यानचंद आर्यागिती. बालविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयी नेत्री सुहास्यवज्ञावरती वरद अंकुश पाश अभयते हाती ओम ऋषिर्वाच वृत्त इंद्र वज्र. देवी वदी शुंभ महासुरेंद्र इंद्रादी वणी करुणी समोरा. कात्यायनीशी सूरस्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नान देविकाती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतासे एक महिष रूपा स्थित तू अशोक शौर्यासी मात अवपार नाही. पाणी जगा तृप्ती तुझेणी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या. मुलग्र विश्वा परमा तू माया मोहित्वाया जगतास केले. मोक्षा तू आलोक कितीक नेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सगळ्या जगाला. वाणी पराशब्दन तुझ्या स्तवाला. छंद अनुष्टुप. सर्वभूत विस्थिता देवी सर्गमुक्ती प्रदायिनी. स्तवाया योग्य थे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी. सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठित. स्वर्ग अपवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कलाकाष्ठादी रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाश हे शक्तिभूते सनातनी. गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे. सर्वस्य त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी. कौशांब शरीके देवी नारायणी नमोस्तुते. ते त्रिशूल चंदाही धरे महावृषभ वाहिनी. महिषरूप स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. महिर कुक्कुटुते महाशक्ती धरेणगे कौमारी रूपस्थाने नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र धाडेवरी वसुंधरा. वरारूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंह रूपिणी उग्र दत्त नाशार्थ उद्यमी. त्रैलोक्य त्राहन त्रैसैते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्र नयनो ज्वले. उत्तर प्राण हरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण ऋतदैत्य महाबले. घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते. द्रष्टांकरालवज्ञे शिरो माला विभूषणे. चामुंडे मुंड मंथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. भेदे सरस्वती वरे भूती वाब्रवी. तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते. भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय भूषित. सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारी जो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे. पापनाशोती घंटा रक्षो माता जशी सुता. विशोभित खडक हाती दैत्यांचे रक्त मासजा. चंडिके शुभ्र तेने हो प्रणाम तुझा अमुचा. वृत्त इंद्र वज्र. आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा पूर्ण तुरुष्ट होता. आश्रित जे ते न विपत्ती त्यांना. तदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधित्वा रणारंग केला. हा दैत्य सिंधू शनी आठवीला रूपाधरोणी बहुधात्म मूर्ती. केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रार्थ विवेक ग्रंथा. वादाधी वाक्यात तुझीच संथा. ममत्व करतेत महादंकारी. तू चाळविशी भ्रमी उष्टी सारी. जेथे अति उग्र विषारी नाग. जेथे रिपू डाकू महाकजाग धावानली सिंधूत सोबतीसी. तू राक्षसी या सकळा जनासी. विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व. विश्वात्मिके धरशी तूच विश्व. विश्वेश्वंद्या तूच नम्र होती. ते धैर्य विश्वी सकळास देती. वृत्त वसंत तिलका. व्हावे प्रसन्न परिपालिनी. शत्रुहंते रक्षी सदा रिपू वयाता. आम्हा समर्थे पापाश नाश करुणी. सुखवी जगाला अल्पात साथ शमवी जना आपदाला. छंद अनुष्टुप. पावा अम्मा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी. त्रैलोक पूजनीय तू सर्वांशी वरदान दे. देवी उवाच. वरमाता देवतांनो इच्छा जे तुमचे मणी. सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो. सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर. देवता उवाच. आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच.
वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंदोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुडी. विंध्याचलात राहुणी वधीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊणी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव रक्त देंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्ष अनावृष्टी तेव्हा होईल भूमीशी. मज होणे अयोनीच्या स्तविती मुडी ते मज. पाहिन शतनेत्राणे मुडीजन मी ते क्षणी. कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होतील. अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान. ते शांकवरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी. त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम. दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी. भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसास मी. भक्तीने नम्र होणी स्तवतील मुनी मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी. अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपदभुंग होऊनी. त्या महा दैत्या लागी होईन प्राणा हंती मी. भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा. ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मध्वरे देवी महात्मे एकादशोध्याय. कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12. देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यानवृत्त शार्दूल विक्रीडी. कांती वीज जशी मुकेंद्र वहना. भासे अतिभीषण कन्या खडग धरवणी. धाल करीती भावे जिचे शेवण. हाती चक्र गदा धनुषर अशी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्नि मयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यात मी. ओम देवी उवाच छंद अनुष्टुप. प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील. निश्चय सकड बाधा नाशुणी राही तो सुखी. मधुकर्डब संहार महिषासुर घात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीसी म्हणा तुनी. भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहिना कुणी. दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राहे भय राजान डाकूचे. अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊणी. ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पाद जे का महामारी भयप्रदा. महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी संविधा नित्य माझे महात्मजा स्थळी. सन्निधान तिथे माझे तेथुनी नाच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्म्य पाठे जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणून जाणो तो करी भाविक मत पूजा. बली पूजा होम आदी सहर्ष सेवणे मला. शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सूत. संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रमाचे ऐकता भय जात असे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी. ग्रहाणे ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता. दुस्वप्ने तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा. बालग्रहाणे आक्रांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविल हे. दुराचार्यांचा नाश करी महात्मश्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्पार्ध धूपादी गंधदीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्मा ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. वृद्धचरित्र जे माझे नाशविदैत्य दुर्जना. मनुष्यभय वैरांचे महात्मा ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले हर्षीकृत त्यापरी. तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सदहितकारक. अरण्य प्रांती एकांती वणवला लागता वणा. निर्जणी राखू शत्रूंच्या हाती सापडला वणा. सिंह व्याघ्र गजराणी
एकापाटी भयप्रद राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंद घालीत वादळ उडून नाव उडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्नबाधा नहे तया मतप्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मनमयी अशी ऋषिरुवाच बोलोणी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगदिध्वंसी ते वदता उग्रातुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळभूमीचे वरी राजा भगवती अंबा असुणी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे पाथिता दृष्ट होऊन रिद्धी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित अभुदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पुजोडी गंधधूप फुलादिकी देवती पुत्र संपत्ती धार्मिक वृद्धी सद्गती श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु। अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्याशी ध्यान छंद अनुष्टुप ओम बाल सूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ज्ञातो शिवा जिच्या हाती पाशांकुश वराभय ओम ऋषिरुवाच असे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव असा देवीचा जगधारंती करी विद्योत्पपी तिचे हाती विष्णुमाया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरी श्री जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे। मार्कंडे उवाच कोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुणी तया सुरता सभाग्या ऋषीस करी वंदना ममता राजा जुतीने होता खिन्न अतिरूप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बसले तप देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तप साधणी पूजती षोडस दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊनी सोप्राण बली वाहत आराधती नेवाणे 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी उवाच राजा वैश्य तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली। मार्कंडे उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नृप वागत इह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी असे नम्रत्व ज्ञान मागत। देवी उवाच राजा अल्प दिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील बोगशी स्थिर संपदा ते मरता तू होशी विवासाणास बालक सावर्णिक म्हणून आमे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्य तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी। मार्कंडे उवाच असे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्तिस्तोत्र ते करती ऐकुणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल असे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल क्लीम ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु। थैंक यू फ्रेंड्स।